विक्रम काकडेच्या निमित्ताने मला हेच विचारायचं आहे की एक व्यक्ती येतो, पक्षप्रवेश करतो, त्याला उमेदवारी दिली जाते आणि तो उमेदवार बिनविरोध निवडून पण येतो. तर ही सगळी प्रक्रिया नेमकी काय आहे? ह्याच्या मागे कोण आहे असं वाटतं? आणि पुण्यातला जर आपण विचार केला तर पुण्यामध्ये इच्छुक होते, भाजपकडून प्रदीप कंद इच्छुक होते, त्यानंतर राष्ट्रवादीकडून सुनील टिंगरे इच्छुक होते. ते तर उमेदवारी अर्ज भरायला सुद्धा आले होते. म्हणजे हे इथपर्यंत सगळं झालं तरी सुद्धा एक नवीन व्यक्ती येते आणि निष्ठावंतांच्या वरती त्याला महत्त्व दिलं जातं. जसं मी मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं की विधान परिषदेच्या सारख्या निवडणुकीमध्ये उमेदवार हे थोडंसं वेगळे असतात. वेगळे म्हणजे पक्षाला कशा पद्धतीनं मदत करतात, फायदा होऊ शकतो. फायदा होऊ शकतो. आता फायदा तुम्ही कुठल्याही पद्धतीने घ्या. पक्ष संघटनेला बळकटीकरण असेल, संघटना बळकटीकरण ह्याच्यामध्ये दुय्यम असतो. पण पक्षाचं अकाउंट, पक्षाचं खातं कसं बळकट होईल हे या ठिकाणी बघितलं. विक्रम काकडेंना उमेदवारी देण्यासाठी अनेक चर्चा झाल्या, अनेक खलबते झाले आणि शेवटी त्या दोघांची पार्थ आणि यांची सगळी चांगले संबंध असल्यामुळे किंवा संजय काकडेंचे त्या ठिकाणी नेटवर्क असल्यामुळे, पुण्यामध्ये त्यांची थोडंसं संपत्ती पॉवर असल्यामुळे आणि भाजपमध्ये आल्यापासून त्यांची अजून थोडंसं राजकीय ताकद वाढल्यामुळे त्यांना असं वाटलं की दोघा पितापुत्रांना आपल्याकडे घ्यायचं, पक्षाचं पण बळकट करून घ्यायचं आणि एक उमेदवारी त्यांना द्यायची. मित्र पण सेटल होणार, पक्ष पण सेटल होणार.